नमस्कार. अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवून दाखवतोय गव्हाच्या पिठाची घरगुती बिस्किटं. तर त्यासाठी बघा गव्हाचं पीठ 1 वाटी आपण फुल भरून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला रवा लागणार आहे. तर पाऊण वाटी रवा घेतलाय आपण. थोडासा अगदी बारीक रवा चालेल. पिठी साखर लागणार आहे आपल्याला. तुमच्या गोडीप्रमाणे तुम्ही वापरा. 1 वाटी आपल्याला दूध लागणार आहे कोंबट. त्यानंतर आपल्याला इथं तूप लागणार आहे. ते आपण इथे घेतलेले आहे. बेकिंग पावडर लागेल आपल्याला 1 चमचाभर. थोडासा इथं बेकिंग सोडा लागेल. चिमूटभर मीठ लागेल. वेलची पावडर आपण इथं कुटून घेतलेली आहे. सर्वात आधी आपण गव्हाचं पीठ घेऊया 1 वाटी. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा रवा टाकायचा आहे. रव्यामुळे आपली बिस्किटं छान होतील खुसखुशीत. त्यामुळे थोडासा बारीक रवा आपण वापरलेला आहे. थोडंसं चिमूटभर आपण मीठ टाकूया. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी मोहन टाकून घ्यायचे. आपण तूप घेतलंय, हे थंड तूप आहे, हे टाकून घेऊ. व्यवस्थित असं आपल्याला इथं लावून घ्यायचे. तर अशा पद्धतीने बघा आपण हे तुपाचं मोहन व्यवस्थित असं इथे लावून घेऊया. शक्यतो बिस्किटं बनवताना तूपच वापरायचं. बिस्किटाची चव पण छान होती आणि शिवाय लहान मुलांना देण्यासाठी पौष्टिक अशी बिस्किटं पण आपली घरच्या घरी तयार होतात. तर त्यासाठी आपण इथं तूपच वापरलेलं आहे. घरचं तूप बनवलेलं वापरलंय. व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला ह्याला बघा मोहन जितकं लागेल तेवढं आपण हे टाकून घेतलेलं आहे. तर आता आपण इथं मोहन व्यवस्थित लावून घेतले. बाकीचं साहित्य टाकून घेऊया आपण. ह्यामध्ये लागणार आहे आपल्याला वेलची पावडर थोडीशी. त्यानंतर इथं बेकिंग पावडर वापरली आपण. त्यानंतर बेकिंग सोडा. त्यानंतर आपल्याला करायची पिठी साखर. जशी लागेल तशी आपण इथं साखर वापरणार आहे. तुम्हाला जास्त गोड किंवा कमी गोड पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही वापरू शकता. थोडीशी ह्यात पांढरे तीळ घालूया आपण. तर आपण इथे 1 चमचा पांढरे तीळ घेतलेले. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्यात काजू, बदाम वगैरे पण असं छान असं कुटून टाकू शकता. पण आपण इथं पांढरे तीळ वापरलेले आहेत. त्याच्यामुळे पण बिस्किटं छान होतात. सगळं साहित्य व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. जेवढं तुम्ही छान मळून घेता तेवढी तुमची बिस्किटं पण छान होतील. आता थोडं थोडं दूध टाकून आपल्याला हे मळून घ्यायचे. तर 1 वाटी दूध घेतलंय आपल्याला, एवढं लागणार नाही. जसं लागेल तसं आपण इथं दूध वापरूया. कारण आपण पिठी साखर टाकल्यामुळं जास्त दुधाची गरज पडणार नाहीये. तर अशा पद्धतीने बघा हा घट्टसर आपण गोळा एकदम असा दगडासारखं हे आपण मळून घेतलेलं आहे बघा. दाबलं सुद्धा जात नाही एवढं घट्ट पीठ आपण हे मळून घेतलंय. तर अशा पद्धतीने बघा आपण हे पीठ येथे मळून घेतले. बिलकुल ह्याच्यामध्ये ओलसरपणा राहिलेला नाही. हा असं पीठ आपल्याला इथं लागणार आहे. आता आपल्याला ह्याचे मीडियम साईजचे गोळे काढून घ्यायचे आहेत. एवढ्या आकाराचा आपल्याला हा गोळा लागणार आहे. फक्त याला आपल्याला हाताने प्रेस करायचे. थोडासा तुम्ही वेगळा आकार पण ह्याचा देऊ शकता. असा गोळा बनला जात नाही, पण हातावर आपल्याला हे मळून घ्यायचं. मऊसूतपणा ह्याला आला की नंतर आपण हे हातावरच असं छान बिस्किट बनवून घेणार आहे. किंवा तुम्ही पोळपाटावर लाटून सुद्धा करू शकता.
तर अशा पद्धतीने आपण सर्व बनवून घेऊया. तर अशा पद्धतीने सर्व बिस्किट करून आपली तयार झालेले आहेत. मस्त ह्याला बघा सुरीने डिझाईन केली आपण आणि छान असे हे बिस्किट तयार झालेत. ताट घेतले आपण, तवा तापायला ठेवलेला आहे वरती. स्टीलचं ताट घेतलंय आपण, वरती तवा पण तापत ठेवलाय. थोडं आपण इथं तेल लावून घेऊया का, तूप लावून घेऊया. हाताने व्यवस्थित लावून घ्यायचं आणि आता आपल्याला ही बिस्किट आहेत ती ह्याच्यात ठेवून घ्यायची. व्यवस्थित अशी आपण इथं ठेवून घेऊया. तवा तापायला ठेवलेला आहे आपण. तवा चांगला गरम करून घेतलाय आपण आता. आणि आपल्याला फक्त स्टीलचं ताट उचलून हे तव्यावर ठेवायचे आणि वरून ह्याला पॅक झाकण टाकून घ्यायचं. ह्याच्यावर आपण एक झाकण टाकून एक 15 ते 20 मिनिटं ह्याला आपण ठेवून द्यायचे. शक्यतो 20 मिनिटाच्या पुढेच आपल्याला हे ठेवायचे. आता होत आलेली आहेत, आपण पाहूया. बारीक गॅसवर आपण ठेवली होती ही. इथं पाहू शकता तुम्ही, मस्त अशी खालच्या साईडने पण सुंदर झालेली आहे. आता ह्याला आपण थोडा वेळ अजून गरम तव्यावर गॅस बंद करून टाकलेला आहे. गॅस बंद करून टाकते आणि अशीच आपण इथं आता एक 5-10 मिनिटं ठेवू. इथं आता आपण गॅस बंद करून टाकले. बरोबर 30 मिनिटं आपण ही बिस्किटं तयार व्हायला ठेवली होती. आता जवळजवळ बिस्किट आपली पूर्ण तयार झालेली आहेत आणि पुन्हा एकदा ह्या गरम तव्यावरच आपण ह्याला असंच एक 5 ते 10 मिनिटं ठेवून देऊया. तर इथं बघू शकता, अगदी पहिल्याच खेपेत छान अशी आपली ही बिस्किटं तयार झालीत. मी पहिल्यांदाच ही बिस्किटं तयार केलीत. बरोबर 30 मिनिटं ही बिस्किटं आपण इथं मस्त अशी बेक करून घेतलेली आहेत आणि त्यानंतर गरम तव्यातच आपण हे 10 मिनिटं झाकून ठेवली होती. झाकण काढले तुमच्या समोरच आणि सुंदर अशी आपली ही बिस्किटं बघा तयार झालीत. कलर पण किती सुंदर आलेला आहे इथं पाहू शकता. माझा तर विश्वासच बसत नाही, इतकी छान बिस्किटं आपली तयार झालेली आहेत. अगदी सोप्या पद्धतीने खूप अशी छान बिस्किटं तयार झालीत आपली. पाहू शकता तुम्ही. एकदम मस्त बघा बिस्किटं झालेली आहेत. आपण आता तोडून बघूया. आतलं बघा, खूप सुंदर दाणेदार अशी ही बिस्किट आपली तयार झालेली आहेत आणि चवीला पण तितकीच छान एकदम मस्त झालेली आहेत. मी तर एका प्लेटमध्ये ही काढून घेतोय. एक वाटी गव्हाच्या पिठामध्ये छान अशी ही बघा किती बिस्किटं झाली, 3 आणि 8. बरोबर ही 13 बिस्किट आपली तयार झाली. फक्त एक वाटी आपण इथं गव्हाचं पीठ वापरलेलं आणि 3 ते 4 चमचे फक्त रवा वापरलेला आणि मस्त बघा ही खुसखुशीत अशी पौष्टिक अगदी मुलांना देण्यासाठी अशी बिस्किटं तुम्ही जरूर करून बघा बघा. खूप सोपी रेसिपी आहे, जास्त काही अवघड नाहीये. दिसायला तर सुंदर झालेलीच आहेत, पण 1-2 बिस्किटं माझी फक्त थोडी करपलीत, नाहीतर बाकी सर्व छान झालेली आहेत. तोडून तर तुम्हाला मी बिस्किटं दाखवलेलीच आहेत. खूप छान आणि एकदम चविष्ट अशी ही बिस्किटं तयार झालेली आहेत. चहासोबत किंवा तशी जरी मुलांना दिली तुम्ही डब्यात वगैरे तरी खूप मस्त झालेली आहेत. आणि आजची जर ही माझी रेसिपी तुम्हाला मनापासून आवडली असेल तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.